आपण आज थोडंसं लहान बाळाचा जन्म झाला आहे आणि डिलिव्हरीनंतर त्या बाळाला घरी घेऊन चाललो आहे किंवा ते बाळ NICUमध्ये ॲडमिट होतं आणि त्याच्यानंतर सुट्टी झाली आणि आता घरी घेऊन चाललो आहे. तर घरी गेल्यानंतर काय काय काळजी घ्यायची आणि काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी करायच्या नाहीत, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आता ही जी छोटी जी बाळं असतात, घरी गेल्यानंतर अंघोळ घातली जाते. तर जी बाळं 2 किलोच्या खालच्या वजनाची आहेत, NICUमध्ये ॲडमिट होती आणि सुट्टी झाली आहे, तर त्यांना जवळजवळ 2 किलोचं होईपर्यंत शक्यतो अंघोळ घालू नये. त्यांना थोडंसं कोमट पाण्याने दुपारच्या वेळेला ऊन आल्यानंतर पुसावं. आणि जी मोठी जी बाळं आहेत, जी डिलिव्हरी झाली घरी केली, त्यांना तुम्ही अंघोळ घालू शकता, पण शक्यतो अंघोळ थोडीशी ऊन आल्यानंतर दुपारच्या वेळेला घातलेली सगळ्यात चांगली. नंतर बाळाला मालिश केली जाते, तेलाने मालिश केली जाते. तेलाने मालिश खूप चांगली, तेलाने मालिश केल्याचे फायदे आहेत, परंतु त्याचे जे प्रकार आहेत ते फार जास्त चोळू नये किंवा त्या मालिशवाल्या आज्या वगैरे असतात ते फारच जास्त चोळू मळून ते करतात. तर तसं न करता फक्त हलक्या हाताने तेल जिरवायचं आणि तेल वापरताना शक्यतो खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल या दोनच तेलांचा वापर करावा, जेणेकरून ॲलर्जी वगैरे होण्याचा संभव नसतो. खोबरेल तेल बऱ्यापैकी चांगलं शोषलं जातं त्वचेतनं आणि त्याचा फायदा असा होतो की त्याच्याने पण वजन वाढायला मदत होते. ही तेलाची मालिश करत असताना आणखी एक पथ्य पाळायचं आहे, तर कानामध्ये, नाकामध्ये वगैरे, बेंबीमध्ये बिलकुल तेल सोडायचं नाही आहे. त्याच्याने बरेच दुष्परिणाम होतात, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, बाळाला घरी नेल्यानंतर पाहुणे रावळे खूप येऊ देऊ नयेत किंवा खूप जणांच्याकडे बाळाला हाताळायला देऊ नये, जेणेकरून काय होतं की इन्फेक्शनचे प्रमाण खूप वाढतं आणि कोणाला ताप असतो, कोणाला सर्दी खोकला असतं, कोण बाहेरून आलेलं असतं, हात धुतलेले नसतात, डायरेक्ट बाळाला हात लावतात. त्यामुळे गर्दी टाळावी. खूप जास्त लोकांनी बाळाला हाताळू नये, कमीत कमी लोकांनी बाळाला हाताळावं, म्हणजे इन्फेक्शन होणार नाहीत. बाळाला घ्यायच्या आधी आईने, आजीने वगैरे सुद्धा चांगले स्वच्छपणे हात धुणं आणि सॅनिटायझर लावणं, ह्यानी पण इन्फेक्शन, जंतुसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो. दुसरी गोष्ट, आपण बाळ छोटा असताना शक्यतो प्रवास टाळावा. प्रवास केला की परत ह्याच गोष्टी वाढतात की इन्फेक्शन आणि याची गोष्ट जंतुसंसर्गाची रिस्क वाढते. त्याच्यामुळे शक्यतो 3-4 महिन्याचं होईपर्यंत मोठा प्रवास टाळावा. कुठल्या कार्यक्रमांना जाणं टाळावं, जेणेकरून जिथे खूप गर्दी असेल अशा ठिकाणी जाणं टाळावं सुरुवातीच्या 3-4 महिन्यांमध्ये तरी. आणि दुसरी गोष्ट, आपण काजळ लावतो आपल्याकडे, तर डोळ्याला काजळ लावल्याने बऱ्याचदा डोळ्यांचं नुकसान होतं. अश्रूची जी छिद्रं असतात ती ब्लॉक होतात आणि त्याच्यामध्ये जंतूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. बाळाला घरी गेल्यानंतर आपण आईचं दूध चालू करतो आहे, हॉस्पिटलमध्येच चालू केलेलं असतं, घरी गेल्यावरही देतो. 6 महिन्याच होईपर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतात. म्हणजे काय की अजिबात काहीच द्यायचं नाही, तर वरचं पाणी द्यायचं नाही, उन्हाळा असेल तरीसुद्धा द्यायची गरज नसते. दुसरी गोष्ट, काही काही ठिकाणी मध वगैरे चाटायला दिलं जातं किंवा ते सोन्याचं पाणी वगैरे उघडून दिलं जातं किंवा ड्रायफ्रूट्सचं किंवा काजू बदामचं पाणी वगैरे द्यायचं काहीतरी पद्धत असते. त्या गोष्टी टाळायला पाहिजेत, त्याची काहीही गरज नसते किंवा त्याचा कोणताही फायदा नसतो. थोडंसं लसीकरणाच्या बाबतीतसुद्धा 2 किलो होईपर्यंत आपण कमी वजनाच्या बाळांना BCGची किंवा पहिली लस देत नाही. 2 किलोचं झाल्यानंतर शक्यतो आपण ती लसीकरण दिलं जातं. या थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर घरी गेल्यानंतर बाळाला नवीन जंतुसंसर्ग किंवा काही आजार होण्याची शक्यता खूप कमी होते.